Hello everyone. In standard 12 subject biology, topic number 9, control and coordination. In this topic, in this video we are going to discuss here about central nervous system, and in this the part of brain, the first part that is a forebrain is studied in last video and in previous video, and in this video we are going to discuss here about midbrain. It is the part of brain, and next is a hindbrain. Dear students, midbrain, it is located between diencephalon and the pons varoli. विद्यार्थी मित्रांनो, इथं मिडब्रेन जो आहे म्हणजे मधला मेंदू हा डायन्सेफॅलॉन आणि पॉन्स व्हॅरोली यांच्यामध्ये लोकेट झालेला असतो. इट कंटेन्स सेरिब्रल ॲक्विडक्ट और आयटर दॅट कनेक्ट्स द थर्ड अँड फोर्थ व्हेंट्रिकल्स. यामध्ये मुलांनो हा जो सेरिब्रल ॲक्विडक्ट किंवा आयटर हा जो आहे दॅट कनेक्ट्स द थर्ड अँड फोर्थ व्हेंट्रिकल, हा मिडब्रेन जो आहे तो थर्ड आणि फोर्थ व्हेंट्रिकलला कनेक्ट करणारा आहे. देन कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आर 4 राउंडेड इलेव्हेशन्स ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ द मिडब्रेन. म्हणजे हा कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना जो आहे हे एकूण काय आहेत, राऊंड शेप्ड इलेव्हेशन्स आहेत की जे आपल्याला डॉर्सल सरफेसवरती म्हणजे ब्रेनच्या मिडब्रेनच्या डॉर्सल सरफेसवरती आढळून येतात. The two superior colliculi are involved in visual reflexes, and the two inferior colliculi are relay centers for auditory reflexes that operate when it is necessary to move the head or hear sounds more distinctly. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला खूप दूरवरचे काही आवाज ऐकायचे असतील तर याच्यासाठी आपल्याकडे आणि काही दूरवरची दृश्य आपल्याला पाहायची असतील तर व्हिज्युअल रिफ्लेक्सेससाठी आपल्या मिडब्रेनमध्ये सुपेरियर कॉलिक्युलाय असतात. हे कॉलिक्युलाय म्हणजे एक प्रकारचे रिले सेंटर्सच आहेत की ज्याकडून ऑडिटरी रिफ्लेक्सेस ऑपरेट केले जातात. एवढंच नव्हे तर आपला डोक्याचा भाग, हेड पोर्शन, तो हलवण्यासाठी आणि शिवाय लांबवरचे खूप दूरवरचे आवाज, ध्वनी ऐकण्यासाठी सुद्धा आपल्याला या साऊंड्स ऐकण्यासाठी, आवाज ऐकण्यासाठी आपल्याला ह्या मिडब्रेनचा म्हणजेच ह्या ऑडिटरी रिफ्लेक्सचा उपयोग होतो. द मिडब्रेन अल्सो कंटेन्स ऑन इट्स इन्फेरियर सरफेस 2 थिक फायब्रस ट्रॅक्स कॉल्ड सेरिब्रल पिडंकल्स और क्रुरा सेरिब्री. तर मिडब्रेनमध्ये आतल्या बाजूला इन्फिरियर सरफेसला 2 फायबरचे असे ट्रॅक असतात, त्याला आपण सेरिब्रल पिडंकल्स म्हणायचं आहे, आणि त्या पिडंकल्सलाच आपण क्रुरा सेरिब्री असं म्हणणार आहोत. आता यामध्ये दीज ट्रॅक्स ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबर्स, याच्यामध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग नर्व फायबर जे आहेत त्याचे मिळून RAS फ्रॉम RAS अँड कनेक्ट द सेरिब्रम विथ मिडब्रेन. म्हणजे RASच्या सहाय्याने सेरिब्रम आणि मिडब्रेन हा कनेक्ट केला जातो. यानंतर नियर द सेंटर ऑफ द मिडब्रेन इज अ मास ऑफ ग्रे मॅटर. मिडब्रेनच्या जवळच ग्रे मॅटर आहे आणि त्यामुळं ग्रे मॅटर स्कॅटर्ड विदिन द व्हाईट मॅटर. हे ग्रे मॅटर जे आहे ते व्हाईट मॅटरमध्ये काय झालेलं आहे, स्कॅटर झालेलं आहे. इट इज कॉल्ड रेड न्यूक्लियस, आणि त्यामुळं हा ग्रे मॅटर व्हाईट मॅटरमध्ये मिक्स झाल्यामुळे याला आपण रेड न्यूक्लियस असं देखील म्हणतो. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग पोश्चर. याचा फायदा आपल्याला पोश्चर म्हणजे ह्युमन बॉडी पोश्चर जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी होतो, अँड मसल टोन. मॉडिफाईंग सम मोटर ॲक्टिव्हिटीज अँड मोटार कोऑर्डिनेशन. आणि एवढंच नव्हे, काही मोटार कोऑर्डिनेशन जे आहेत म्हणजे ब्रेनकडून आलेल्या संवेदना आपल्या इफेक्टर ऑर्गनपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या मोटार ॲक्टिव्हिटीज असतात आणि मोटार कोऑर्डिनेशन याच्यामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन हे मिडब्रेनकडूनच कंट्रोल केलं जातं. नेक्स्ट इज अ वर्निक्स एरिया.
ऑलवेज रिमेंबरमध्ये मुलांनो आपल्याला इथं जो भाग दिलेला आहे वर्निक्स एरिया. वर्निक्स एरिया इट इज द सेन्सॉरी स्पीच एरिया रिस्पॉन्सिबल फॉर अंडरस्टँडिंग अँड फॉर्म्युलेटिंग रिटन अँड स्पोकन लँग्वेज. वर्निक्स एरिया म्हणजे मुलांनो मिड ब्रेनचा हा असा भाग आहे की ज्याच्यामध्ये सेन्सॉरी स्पीच एरिया आहे, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काय बोलावं हे सुचतं. हा स्पीच एरिया ह्या मिड ब्रेनच्या वर्निक्स एरियामध्ये असतो, की जो रिस्पॉन्सिबल आहे की कुठलीही गोष्ट समजून घेणे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काय प्रत्युत्तर द्यायचं आहे, फॉर्म्युलेटिंग रिटन अँड स्पोकन लँग्वेज, आणि कोणत्या शब्दामध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे हे सगळं हा वर्निक्स एरिया ठरवतो. नेक्स्ट वन इज अ ब्रोकाज एरिया. त्या मिड ब्रेनमध्येच ब्रोकाज एरिया आहे की जो एरिया इट इज द मोटार स्पीच एरिया. हा जो भाग आहे हा मोटार स्पीच एरिया आहे, म्हणजे ज्याच्यातून आपण जे बोलत असतो तो एरिया की अँड ट्रान्सलेट थॉट्स इनटू स्पीच, आणि आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात, आपले विचार जे असतात ते स्पीचमध्ये म्हणजे ते बोलण्यामध्ये, ते संभाषणामध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम हा ब्रोकाज एरिया करतो. अँड कंट्रोल्स मुवमेंट्स ऑफ टंग, लिप्स अँड व्होकल कॉर्ड्स. एवढंच नव्हे तर याद्वारे कंट्रोल मुवमेंट्स ऑफ टंग आणि जिभेच्या मुवमेंट्स कंट्रोल करणं, ओठाच्या मुवमेंट्स कंट्रोल करणं, स्वरयंत्राचे व्होकल कॉर्ड म्हणजे स्वरयंत्र, हे स्वरयंत्राचे मुवमेंट्स कंट्रोल करण्याचं काम हा कोण करत असतो, तर मिड ब्रेन म्हणजे मिड ब्रेनमधला ब्रोकाज एरिया करत असतो. नेक्स्ट इज अ हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेन इज द पोस्टेरियर रिजन ऑफ द ब्रेन. पोस्टेरियर रिजन म्हणजे हा मेंदूचा पाठीमागचा भाग आहे, पोस्टेरियर रिजन, विच इट कन्सिस्ट ऑफ पॉन्स व्हॅरोली. डिअर स्टुडंट्स, तुम्ही लक्षात ठेवा याच्यामध्ये हाइंड ब्रेनमध्ये मुख्यतः 3 घटक आहेत. एक म्हणजे पॉन्स व्हॅरोली, देन इट ॲपियर्स राउंडेड बल्ज, पॉन्स व्हॅरोली, त्यानंतर सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. हे याच्यातले मुख्य 3 भाग आहेत, पॉन्स व्हॅरोली, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. आता यानंतर हा जो पॉन्स व्हॅरोलीचा भाग आहे, हा पॉन्स व्हॅरोली हा जो पार्ट आहे इट इज अ राउंडेड बल्ज विच इज ऑन द अंडर साइड ऑफ द ब्रेन स्टेम. हा ब्रेन स्टेमच्या थोडंसं काय असतो, आतील बाजूच असतो. ब्रेन स्टेम कन्सिस्ट ऑफ, ह्या ब्रेन स्टेम कशाला म्हटलं आहे, तर ब्रेन स्टेम कन्सिस्ट ऑफ मिड ब्रेन, पॉन्स अँड मेडुला. म्हणजे ब्रेन स्टेममध्ये विद्यार्थी मित्रांनो मिड ब्रेनचा पण समावेश आहे, पॉन्स आणि मेडुला, अँड कंटिन्यूज इनटू अप टू स्पायनल कॉर्ड, आणि त्याचंच कंटिन्युएशन पुढं स्पायनल कॉर्डमध्ये होत असतं. अँड कंटेन्स अ क्रॉस बँड ऑफ नर्व फायबर्स कनेक्टिंग सेरेब्रम, सेरेबेलर लोब्स, मेडुला ऑब्लॉंगेटा अँड स्पायनल कॉर्ड. इट ऑल्सो कंटेन्स सेव्हरल न्यूक्लियाय. याच्यामध्ये अजून भरपूर न्यूक्लियस पण असतात. सेरेबेलम हा जो पार्ट आहे इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. हा ब्रेनचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. अँड कन्सिस्ट ऑफ 2 लॅटरल हेमिस्फियर. त्याच्यामध्ये 2 लॅटरल साईडला हेमिस्फियर्स असतात आणि एक सेंटरला वर्मिस असतो. इट इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. ह्या सेरेबेलममध्ये व्हाईट मॅटर असतो विथ अ थिन लेयर ऑफ ग्रे मॅटर, की ज्याच्यामध्ये पातळ असा लेयर जो आहे तो ग्रे मॅटरचा आहे. ग्रे मॅटर कॉल्ड द कॉर्टेक्स. द व्हाईट मॅटर इंटरमिक्सेस विथ ग्रे मॅटर. यामधला जो व्हाईट मॅटर आहे तो ग्रे मॅटर बरोबर इंटरमिक्स झालेला असतो आणि त्यामुळे त्याचा शेप हा ट्री लाईक पॅटर्न दिसत असतो आणि म्हणून याला आपण ट्री लाईक पॅटर्न जो आहे त्याला आपण म्हणतो असतो अर्बॉर व्हाईटी. देन कॅन यू टेल मध्ये एक प्रश्न विचारला गेला आहे, एक्सप्लेन सेरेबेलम इज वेल डेव्हलप्ड इन ह्युमन्स. सेरेबेलम हा ह्युमनमध्ये वेल डेव्हलप्ड आहे हे आपण एक्सप्लेन करू शकता का? विद्यार्थी मित्रांनो नक्कीच, कारण द सरफेस ऑफ सेरेबेलम शो कॉन्व्होल्युशन्स. याचं उत्तरच इथं आहे मुलांनो. सेरेबेलमचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये भरपूर कॉन्व्होल्युशन्स आपल्याला दिसतात. कॉन्व्होल्युशन्स म्हणजे काही आपल्याला तिथं उंचवट्याने काही खोलगट भाग असा दिसतो, म्हणजेच त्याला आपण गायरी अँड सल्साय असं आपण म्हणतो. गायरी
द नंबर ऑफ न्यूक्लियाय लाय डीप विदिन ईच लॅटरल ऑर सेरेबेलर हेमिस्फियर. आता हे भरपूर जे म्हणजे आपल्याला मेंदूचा भाग हा खडबडीत दिसत असतो, तो ह्या काय असतात ते जे कॉन्व्होल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये गायरी आणि सल्सा आहे, याच्यामध्ये भरपूर काय असतात न्यूक्लियस की जे डीपली लाई झालेले असतात, म्हणजे आतून डीपमध्ये हे न्यूक्लियस असतात. ते प्रत्येक मेंदूच्या दोन्ही लॅटरल साईडला आणि सेरेबेलर हेमिस्फियरच्या बाजूला हे भरपूर न्यूक्लियस असतात. ओव्हर 30 मिलियन न्यूरॉन्स लाई इन द कॉर्टेक्स. मेंदूच्या ह्या कॉर्टेक्स रिजनमध्ये जवळजवळ 30 मिलियन एवढे काय असतात न्यूरॉन्स असतात. 3 पेअर्स ऑफ मायलिनेटेड नर्व बंडल्स. एवढंच नव्हे तर 3 जोड्या ह्या मायलिनेटेड नर्व बंडल्सच्या असतात. त्यालाच आपण सेरेबेलर पिडंकल्स असं म्हणतो की जे पिडंकल्स कनेक्ट होऊन सेरेबेलमला कनेक्ट होतात आणि शिवाय टू द अदर पार्ट्स ऑफ CNS आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या इतर पार्ट्सना पण ते जोडलेले असतात. इट इज अन इम्पॉर्टंट सेंटर. हा अतिशय महत्त्वाचा सेंटर आहे. कारण का बघा, विच मेंटेन्स इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. याच्यामुळे आपल्या बॉडीचा इक्विलिब्रियम मेंटेन केला जातो. देन इक्विलिब्रियम ॲज वेल ॲज इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. देन पोश्चर म्हणजे आपल्या बॉडी पोश्चर जो आहे तो पण कंट्रोल केला जातो. बॅलन्सिंग ओरिएंटेशन, आपण जेव्हा आपल्या पूर्ण बॉडीचा बॅलन्स करणे. मॉडरेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स, आपल्या सगळ्या ऐच्छिक क्रिया ज्या आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे. मेंटेनन्स ऑफ मसल टोन, आपल्या सगळ्या मसल्समधला टोन नेहमी कंटिन्यू ठेवणे. इट इज अ रेग्युलेटरी सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. एवढंच नव्हे तर हा रेग्युलेटरी सेंटर आहे, कारण याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे नर्वस सिस्टीमद्वारे कंट्रोल करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. अँड कंट्रोल्स द रॅपिड ॲक्टिव्हिटीज लाईक. आणि काही वेळेला आपण जोरात पळतो चालतो, म्हणजेच रॅपिड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत आपल्या शरीरातल्या सगळ्या व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणे, रनिंग पळणे, स्पीकिंग बोलणे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करण्यासाठी सेरेबेलम मदत करत असतो. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेरेबेलम. सेरेबेलमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आर इनव्हॉलंटरी. म्हणजे सेरेबेलमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज हा इनव्हॉलंटरी असतात, अनैच्छिक असतात. दो मे इन्व्हॉल्व लर्निंग इन अर्ली स्टेजेस. त्याच्यामध्ये लवकर पूर्वावस्थेमध्ये आपण काही गोष्टी शिकत असतो, ह्या सुद्धा गोष्टी ह्या इनव्हॉलंटरी आहेत. आणि ह्या इनव्हॉलंटरी मुवमेंट्स काय करत असतो, हा सेरेबेलम म्हणजेच हा सेरेबेलम कंट्रोल करत असतो. आणि म्हणूनच सेरेबेलम हा वेल डेव्हलप्ड आहे ह्युमनमध्ये असं देखील म्हणता येईल. देन नेक्स्ट पार्ट इज द मेड्युला ऑब्लॉंगेटा. हाइंड ब्रेनचा पुढचा पार्ट आहे मेड्युला ऑब्लॉंगेटा. इट इज द पोस्टेरियर कोनिकल पार्ट. हा मेंदूचा पाठीमागचा कोनिकल असा पार्ट आहे, थोडासा त्रिकोणी असा पार्ट आहे की जो कोनिकल शेपड आहे. अँड कंटिन्यूज ॲज द स्पायनल कॉर्ड. आणि पुढं मेड्युला ऑब्लॉंगेटाचंच कंटिन्युएशन स्पायनल कॉर्डमध्ये झालेलं असतं. इट हॅज अ इन्नर ग्रे मॅटर. याच्या आतमध्ये ग्रे मॅटर आहे आणि आउटर साईडला व्हाईट मॅटर आहे. इट कंट्रोल्स इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स लाईक हार्टबीट. याच्यामध्ये हा इनव्हॉलंटरी फंक्शन्स कंट्रोल करत असतो. त्याच्यामध्ये हार्टबीट म्हणजे आपल्या हृदयाचे जे स्पंदन आहे, त्यानंतर रेस्पिरेशन म्हणजे श्वसन संस्थेवरती कंट्रोल करत असतो. व्हॅसोमोटार ॲक्टिव्हिटीज अँड पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे आपल्या चयापचय क्रिया ज्या आहेत, पेरिस्टाल्टिक मुवमेंट, आपण घास गिळल्यानंतर तो घास हळूहळू पुढे सरकत असतो, त्या सगळ्या पेरिस्टाल्टिक मुवमेंटसुद्धा कंट्रोल करत असतो तो म्हणजे हा मेडुला ऑब्लॉंगेटा. इट ऑल्सो कंट्रोल्स नॉन व्हायटल रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज लाईक कफिंग. आता जे नॉन व्हायटल म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज म्हणजे कफिंग म्हणजे खोकला येणे, स्नीझिंग, त्यानंतर स्वॅलोविंग गिळणे, वॉमिटिंग उलटी येणे, ॲनोविंग आळस येणे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा हा काय करतो, कंट्रोल करत असतो मेडुला ऑब्लॉंगेटा. द कॅव्हिटी ऑफ मेडुला इज कॉल्ड फोर्थ व्हेंट्रिकल. मेडुलाची जी कॅव्हिटी आहे तिला आपण फोर्थ व्हेंट्रिकल किंवा त्यालाच आणखीन एक नाव आहे मेटासील.
मेटासील. इट्स रूफ, त्याच्या थोडंसं वरती हॅज द पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस, याच्यावरती पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस आहे फॉर सिक्रिशन ऑफ CSF. हे पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस CSF सिक्रीट करत असतं, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. देन द पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस अल्सो शोज 3 ओपनिंग्स. ह्या पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्ससला 3 ओपनिंग्स आहेत. त्यामध्ये अ पेअर ऑफ लॅटरल फोरामेन, त्याच्यामध्ये और लुश्का अँड मीडियन फोरामेन और मॅग्नेडाय, म्हणजे या पद्धतीनं फोरामेन ऑफ मॅगेंडाय या पद्धतीनं याच्यामध्ये एकूण ह्या मेडुला ऑब्लॉंगेटाच्या पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्ससमध्ये 3 ओपनिंग असतात. एक जोडी असते ती, पुन्हा एकदा सांगते, एक जोडी असते ती लॅटरल साईडला असते, त्याला आपण लुश्का म्हणतो. आणि मीडियन साईडला मधल्या बाजूला काय असतं, फोरामेन ऑफ मॅगेंडाय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पायनल, यानंतर आपला मेडुला ऑब्लॉंगेटाचा भाग इथे संपलेला आहे. म्हणजे एकूण सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये हा जो भाग येतो हाइंड ब्रेनमध्ये, तो हा इथं संपलेला आहे. तर यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड आपण आकृतीमध्ये पाहताय. स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये टीएस ऑफ स्पायनल कॉर्डची आकृती आपल्या समोरच आहे. त्या टीएस ऑफ स्पायनल कॉर्डच्या आकृतीमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक पहा. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसते बघा. तर या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर हा स्पायनल कॉर्डचा टीएस हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला, या पोर्शनमध्ये आपण पाहिलं तर आतल्या बाजूला काय आहे, एकूण त्याचा जो सेंट्रल कॅनल आहे, सेंटरला हा सेंट्रल कॅनल आहे. सेंट्रल कॅनल नंतर थोडंसं आपण पाहिलं तर सेंट्रल कॅनलच्या आतल्या बाजूला डॉर्सल रूट, वेंट्रल रूट, त्यानंतर हा पूर्ण एच आकाराचा जो तुम्हाला पोर्शन दिसतोय, हा एच आकाराचा पोर्शन जो आहे तो ग्रे मॅटरनं पूर्णपणे काय असतो, फिलअप झालेला असतो ग्रे मॅटरनं. तेव्हा हा एच शेप्ड आकार हा ग्रे मॅटरचा आहे, किंवा यालाच आपण बटरफ्लाय शेप्ड असं देखील म्हणतो. त्यानंतर ग्रे मॅटरच्या सभोवताली पहा तर तिथं व्हाईट मॅटर आहे. व्हाईट मॅटर नंतर याचे भाग जर आपण पाहिले, डॉर्सल रूट, डॉर्सल हॉर्न, त्यानंतर लॅटरल हॉर्न, त्यानंतर व्हेंट्रल हॉर्न, व्हेंट्रल रूट. ॲक्च्युली आपण बघितलं तर ह्या सेंट्रल कॅनलपासून पोस्टेरियर मीडियन फिशर आणि अँटेरियर मीडियन फिशरमुळं ह्याचे काय झालेत, म्हणजे मेंदूचे जसे 2 भाग आहेत तसे स्पायनल कॉर्डचे पण उभे काय 2 भाग आहेत. स्पायनल कॉर्ड इट्स द पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, हा CNSचाच पार्ट आहे की जो मेडुला ऑब्लॉंगेटाचं लोअर एक्सटेन्शन होऊन हा तयार झालेला असतो. लाईक द ब्रेन इट इज कवर्ड अँड प्रोटेक्टेड बाय बोनी कवरिंग. हा ब्रेनसारखंच त्याच्यावरती बोनी कवरिंगनं कवर केलेला आहे आणि त्याच्यावर देखील काय आहेत, मेनिंजेसचं मेम्ब्रेन आहे. इट लाईज विद इन द न्यूरल कॅनल अँड व्हर्टिब्रल कॉलम. हा व्हर्टिब्रल कॉलम आणि न्यूरल कॅनलच्या काय असतो, मध्ये असतो. देन it is surrounded by 3 meninges. Spinal cord, it is also surrounded by 3 meninges, that is a dura mater, arachnoid and pia mater. CSF secreted by pia mater. Pia mater मधून सिक्रेट होणारा जो CSF आहे forms a fluid cushion around the spinal cord. त्याच्याकडून फ्लूइड जे तयार होतं ते कुशन सारखं फ्लूइड काम करत असतं अराउंड द स्पायनल कॉर्ड अँड विदिन इट इनसाइड द सेंट्रल कॅनल. हा सेंट्रल कॅनलच्या आतील बाजूला हे फ्लूइडसारखं काय असतं, फ्लूइड असतं की जे कुशनसारखं कार्य करतं. देन एक्सटर्नली आपण जर विद्यार्थी मित्रांनो स्पायनल कॉर्डचा एक्सटर्नली भाग बघितला, एक्सटर्नली स्पायनल कॉर्ड अपियर्स ॲज अ लॉंग सिलेंड्रिकल रॉड. बाहेरून आपल्याला स्पायनल कॉर्ड हा लांबट असा सिलेंडरसारखा रॉड सारखा स्ट्रक्चर दिसतं. देन इट इज 42 to 45 सेंटीमीटर लॉंग. जवळजवळ याचा आकार 42 to 45 सेंटीमीटर लॉंग, म्हणजे त्याची लांबी ही 42 ते 45 सेंटीमीटर आहे. आणि ब्रॉड म्हणजे त्याची जाडी जी आहे ती 2 ते 2.5 सेंटीमीटर इतकी आहे. स्पायनल कॉर्ड इज अ ब्रॉडेस्ट
at its anterior end gradually tapers into conus medullaris. हा स्पायनल कॉर्ड जो आहे तो अँटेरियर साईडला म्हणजे वरच्या बाजूला थोडासा काय असतो, ब्रॉड असतो आणि त्यामुळे त्याला कॉनस मेड्युलारिस, ब्रॉडेस्ट ॲट अँटेरियर अँड एंड अँटेरियर एंड ग्रॅज्युअली टेपर्स इनटू द कोनस मेड्युलारिस. हळूहळू तो टेपरिंग होत कोनस मेड्युलारिसमध्ये म्हणजे L1 to L2. L मीन्स म्हणजे लुंबार व्हर्टिब्रा जो असतो पहिला, ते लुंबार व्हर्टिब्रा सेकंड जो आहे इथंपर्यंत तो टेपरिंग होत आलेला असतो. अँड कंटिन्यूज, आणि तिथून तो कंटिन्यू कशामध्ये झालेला आहे, फायलम टर्मिनॅलीमध्ये. स्पायनल कॉर्ड शोज 2 स्वेलिंग. स्पायनल कॉर्डमध्ये एकूण 2 स्वेलिंग्स आपल्याला दिसतात. अलॉंग विथ्स लेंथ कॉल्ड सर्वायकल अँड लुंबार स्वेलिंग. पहिला स्वेलिंग असतो तो सर्वायकल रिजनमध्ये आणि दुसरं स्वेलिंग आहे ते लुंबार रिजनमध्ये. सर्वायकल म्हणजेच मानेच्या भागामध्ये हा सुरुवातीला त्याचं स्वेलिंग दिसतं म्हणजे फुगवटा, आणि नंतरचं स्वेलिंग आहे ते कमरेच्या भागामध्ये आहे. व्हेन नेक्स्ट पार्ट इज अ स्पायनल नर्व्स. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स अराइज फ्रॉम लॅटरल साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे मुलांनो. एकूण स्पायनल कॉर्डमधून 31 पेअर्स स्पायनल नर्व्स अराइज होतात. दीज नर्व्स आर कनेक्टेड into the region of cervical and lumbar swellings and around the conus medullaris. Conus medullaris आणखीन लुंबार स्वेलिंगच्या ठिकाणी सर्वायकल रिजनमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, जास्त असतं, म्हणजे तिथं ते एकवटलेले जास्त असतात. एकूण 31 पेअर्स एवढे स्पायनल नर्व्स आहेत, म्हणजे 31 जोड्या ह्या स्पायनल नर्व्हच्या असतात. द बंच ऑफ नर्व्स इन द हाइंड पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड along with the phylum terminally appears like a horse tail. स्पायनल नर्वचा जो बंच आहे हाइंड पार्टमध्ये, स्पायनल कॉर्डच्या हाइंड पार्टमध्ये जो बंच आहे तो जणू असा दिसतो की जसं घोड्याची शेपटी जशी असते त्या पद्धतीनं त्याचा बंच दिसत असतो आणि त्याला कॉडा इक्विना असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पार्ट इज अ टियर्स ऑफ स्पायनल कॉर्ड. Here the spinal cord is a dorsoventrally flattened. TS means transverse section. स्पायनल कॉर्डचा जर आपण ट्रान्सवर्स सेक्शन घेतला तर आपल्याला हा स्पायनल कॉर्ड काय दिसतो, डॉर्सोवेंट्रली, म्हणजे डॉर्सल बाजू आणि वेंट्रल बाजू त्याची काय असते, फ्लॅट असते, चपटी असते. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डीप नॅरो पोस्टेरियर फिशर अँड शॅलो ब्रॉड अँटेरियर फिशर. कारण त्याला पोस्टेरियर फिशर आणि ब्रॉड अँटेरियर फिशरमुळं हा काय असतो, चपटा असतो. अ सेंट्रल कॅनल इज द सीन इन द सेंटर. बरोबर स्पायनल कॉर्डच्या सेंटरला सेंट्रल कॅनल आहे. द फिशर्स डिवाइड द स्पायनल कॉर्ड इनकम्प्लिटली. फिशर्समुळे स्पायनल कॉर्ड हा इनकम्प्लिटली डिवाइड झालेला असतो, म्हणजे राईट आणि लेफ्ट साईडला. द ग्रे मॅटर इज समवॉट एच शेप्ड. मी मगाशीच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्यामध्ये ग्रे मॅटर हा एच शेप्ड असतो किंवा बटरफ्लाय शेप्डमध्ये असतो. यानंतर एच शेप्ड इज ऑन द इनर साईड वाईल द व्हाईट मॅटर इज ऑन द आउटर साईड. ग्रे मॅटर हा आतील बाजूला आहे आणि व्हाईट मॅटर हा बाहेरच्या बाजूला आहे. द फिशर्स डिवाइड द ग्रे मॅटर इंटू 6 हॉर्न्स. यामध्ये एकूण जे फिशर्स आहेत ते ग्रे मॅटरचे एकूण 6 हॉर्नमध्ये डिवाइड झालेले असतात. नेमली डॉर्सल, लॅटरल अँड व्हेंट्रल हॉर्न. म्हणजे राईट साईडला हे 3 हॉर्न असतात, डॉर्सल, लॅटरल आणि व्हेंट्रल. आणि तसेच वाईल द व्हाईट मॅटर इज डिव्हिजिबल इंटू 6 कॉलम्स. म्हणजे ग्रे मॅटरमध्ये जसे राईट साईडला 3 हॉर्न आहेत तसे लेफ्ट साईडला पण 3 हॉर्न आहेत, डॉर्सल, लॅटरल आणि व्हेंट्रल. while the white matter is divided into 6 columns or funiculi. आणि व्हाईट मॅटर जे आहे ते एकूण 6 कॉलम्समध्ये डिवाइड झालेले असतात. त्याच्यामध्ये डॉर्सल साइड आहे, लॅटरल आहे आणि व्हेंट्रल फ्युनिक्युल आहे. द डॉर्सल अँड व्हेंट्रल हॉर्न्स एक्सटेंड आउट ऑफ द स्पायनल कॉर्ड ॲज अ डॉर्सल रूट अँड व्हेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड रिस्पेक्टिवली. And of these the dorsal root is connected to the dorsal root ganglion, and here it has a aggregation or collection of unipolar sensory neurons. In this spinal cord it consists of
Here spinal cord, the dorsal root is connected to the dorsal root ganglion and it has aggregation or collection of unipolar sensory association of interneurons lie inside the gray matter. आता ह्याच्यामधले जे इंटरन्यूरॉन्स आहेत ते ग्रे मॅटरमध्ये आत असतात की जे सिग्नल रिसीव्ह करतात. दे रिसीव्ह सिग्नल फ्रॉम द सेन्सॉरी नर्व, इंटिग्रेट इट अँड डायरेक्ट द रिस्पॉन्स टुवर्ड्स द मोटार न्यूरॉन्स lying towards the ventral horn. The lateral horn have neurons of autonomic nervous system. लॅटरल हॉर्न्स जे असतात त्याच्यापासून ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम बनलेली असते. द नर्व्स अरायझिंग फ्रॉम दीज न्यूरॉन्स, जे नर्व्स त्या न्यूरॉनपासून अराईज झालेले असतात, इमर्ज आउट फ्रॉम द वेंट्रल रूट ऑफ स्पायनल नर्व. द व्हाईट मॅटर कन्सिस्ट मेनली ऑफ द बंडल्स ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर्स कॉल्ड असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक्ट. व्हाईट मॅटरपासून निघणारे जे बंडल्स असतात त्याच्यामध्ये मायलिनेटेड नर्व फायबर्स आहेत आणि त्याच्यापासून असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅक्ट तयार झालेले असतात. असेंडिंग ट्रॅक्ट कंडक्ट सेन्सॉरी इम्पल्सेस. लक्षात ठेवा मुलांनो, सेन्सॉरी इम्पल्सेस म्हणजे सेन्स ऑर्गनकडून ते इम्पल्स मेंदूकडे कॅरी केले जातात फ्रॉम स्पायनल कॉर्ड टू द ब्रेन अँड दीज लाई टू द डॉर्सल कॉलम ऑर फ्युनिक्युलाय. द डिसेंडिंग ट्रॅक्ट कंडक्ट मोटार इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू द लॅटरल अँड व्हेंट्रल फ्युनिक्युलाय ऑफ स्पायनल कॉर्ड. विद्यार्थी मित्रांनो, जे स्पायनल इम्पल्सेस असतात ते स्पायनल कॉर्डकडून, सेन्सॉरी इम्पल्सेस स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडे कॅरी केले जातात आणि डिसेंडिंग ट्रॅक्टमध्ये कंडक्ट इम्पल्सेस, मोटार इम्पल्स कंडक्ट केले जातात फ्रॉम ब्रेन टू द लॅटरल ऑर व्हेंट्रल फ्युनिक्युलाय ऑफ द स्पायनल कॉर्ड. Then last part of the spinal cord is the functions. Spinal cord is the main center for most of the reflex actions. म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शनचा हा मुख्य सेंटर आहे. It provides pathway for conduction of sensory and motor impulses to and from the brain. हा असा पाथवे आहे की ज्याच्यातून सेन्सॉरी आणि मोटार इम्पल्सेस काय केले जातात, कॅरी केले जातात, म्हणजे ब्रेनकडे नेले जातात सेन्सॉरी इम्पल्सेसद्वारे आणि ब्रेनकडून परत उत्तर आणलं जातं ते मोटार इम्पल्सद्वारे. इट प्रोव्हाइड्स नर्वस कनेक्शन टू मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि शिवाय स्पायनल कॉर्डद्वारे अनेक पार्ट्स जे आहेत बॉडीचे ते कंट्रोल केले जातात. इट प्रोव्हाइड्स नर्वस कनेक्शन म्हणजे चेताचं जे जाळं आहे ते पूर्णपणे सगळीकडे पसरवण्याचं कामसुद्धा हा काय करतो, स्पायनल कॉर्ड करत असतो. ठीक आहे. टुडे वी आर stop here, then next part is seen in next video. Thank you.